नमस्कार मित्रांनो, मी आपला संगम सोंटे साम्राज्य ग्राफिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा टॉपिक म्हणजे आपलं मकर संक्रांतीबद्दल. तर भरपूर भावांचे कमेंट येत होते की भाऊ तू आम्हाला PhD पण दे. तर आजचा व्हिडिओ तुमच्या PhD प्लस PLP भावांसाठी, दोघांसाठी पण. ज्यांना मोबाईलमध्ये डिझाईन करायची त्यांनी मोबाईलसाठी मी PLP दिलेली आहे, आणि ज्यांना कोणाला फोटोशॉपमध्ये तुम्हाला PhD लागत होती तर त्यांना मी PhD देणार आहे. तर ओके भावांनो, तर तुमचा असाच सपोर्ट असू द्या. तर तुम्ही आपल्या लाईक म्हणजे नवीन चॅनल, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तुमच्या अडचणी तुमच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा. तर जराही टाईम न वेस्ट करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या आपण पूर्ण तुम्हाला मी अगोदर PCमध्ये समजून सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपण PCवर जाऊया. तर चला आपण फोटोशॉप ओपन करून घेऊया. तर फोटोशॉप ओपन करून घेतलेलं आहे. तुम्हाला असं कॅनव्हास दिसत असेल, मी त्याची साईज घेतलेली आहे 4x5. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप सर्व सांगणार आहे PhD बद्दल, आणि पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. ओके, तर ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच, ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावं लागेल. ओके, तर चला आपण सुरुवातीला एक मी ग्रेडियंट घेतलेलं होतं, तुम्ही पाहू शकता. ग्रेडियंट हा मी एक सर्व ग्रेडियंट मी माझे स्वतः बनवलेले आहेत. तुम्हाला जर हे बनवायचे असतील तर मी हळूच नवीन पूर्ण शिकवणार आहे. सध्या आता आपल्या मोबाईलचा क्लास चालू आहे. ते जर तुम्ही कोणी पाहिला नसेल, ज्या तुमच्या गरजू मित्राला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनल शेअर करा. त्याच्यावरती मी मोबाईलच्या सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि शिकवणार आहे. 3 व्हिडिओ आलेले आहेत, 4था व्हिडिओ लवकरच येईल. तर आपण सुरुवातीला आपण इथं आता आपल्या टॉपिकवर येऊया. ग्रेडियंट घेतलेलं आहे. ग्रेडियंट घेतल्यानंतर मी एक इमेज घेतली होती, त्याला ब्लॅक अँड व्हाईट करून त्याचं ब्लेंडिंग मोड चेंज केलेलं आहे. पाहू शकता, सॉफ्ट लाईट, ओव्हरले वगैरे तुम्ही ठेवू शकता. मी सॉफ्ट लाईट ठेवलेलं आहे, ओव्हरले जास्त वाटतो. सॉफ्ट लाईट ठेवल्यानंतर कसं असं एक येतं. त्यानंतर मी टेक्स्चर वापरलेलं आहे. टेक्स्चर मी तसं सेमरित्या त्याचं ग्रेडियंट वगैरे चेंज करायचं काय करत नाही तेवढी, आणि त्या ग्रेडियंट चेंज केलेलं आहे भाऊ. ओके, तो पाहू शकता तुम्ही ओव्हरली सॉफ्ट लाईट. तर ओव्हरली मला चांगला वाटला रिझल्ट, त्यासाठी मी ओव्हरली ठेवलं. एक एक्स्ट्रा लेअर घेऊन मी एक काय केलेलं आहे, याच्यावरती तुम्ही पाहू शकता ब्रश मारलेला आहे. फॉग ब्रश यूज करून मी व्हाईट ब्रश मारलेला आहे. त्याच्यानंतर मी आणखी एक लेअर घेऊन वरती तुम्हाला पाहू शकता असं एक थोडंसं लाईट वगैरे म्हणजे तुम्ही पाहू शकता. मी एका दुसऱ्या बॅनरमधलं म्हणजे वरती ते तुम्हाला हे दिसत असतील बघा मागं बॅकग्राऊंडमध्ये, त्याला काय म्हणतात, पतंग. ओके, पतंग मी ॲड केलं आहे कारण की आपलं मकर संक्रांतीचं बॅनर असल्यामुळे एक हायलाईट पतंगला द्यावं लागेल बॅकग्राऊंडमध्ये. बॅकग्राऊंड जेवढं तुमचं उठून दिसेल तेवढं तुमची डिझाईन खतरनाक लेवलला दिसेल. ओके, तर आपण पतंग वगैरे टाकलेलं आहे. तर हे बॅकग्राऊंडचा विषय झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे पाहू शकता. तर या ग्रुपमध्ये मी सर्व कॅलिग्राफिक बनवून ठेवलेले आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी सुरुवातीला 2 शेप घेतलेले आहेत इथं, आणि हे मी सर्व शेप घेतलेले आहेत. हे पूर्ण पाहू शकता. सगळं तुम्हाला PhDमध्ये एडिटेबल भेटणार आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला. आणि हे लाईट पण मी आपल्या ब्रशने मारलेले आहे. तर तुम्हाला पहिल्यापासून ओपन करून दाखवतो. पाहू शकता मी 2 असे शेप घेतले होते. त्यानंतर मी असे टेक्स्चर घेतले. त्या टेक्स्चरला पाहू शकता असे काहीतरी इफेक्ट मारलेत, इनर ग्लो वगैरे, आउटर ग्लो, ड्रॉप शॅडो वगैरे सर्व ते तुम्हाला समजून जातील जर तुम्ही अगोदरच फोटोशॉप यूज केला असेल तर. मी हे घेतलेले आहेत शेप्स, आणि त्यानंतर आपण नंतर आपल्याला सर्व टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. थोडंसं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे बॅकग्राऊंडला काही आवाज येत असतील तर ते इग्नोर करा, कारण की सध्या मी लोकल एरियात राहतो, त्याच्यासाठी आवाज येत राहते. तर पाहू शकता तुम्ही आपल्या बॅनरमध्ये कसला ग्लोईंग विषय दिसत असेल. HD बॅनर आपलं टेक्स्चरमध्ये वगैरे कसं खतरनाक दिसत आहे भावांनो. टेक्स्चरचा हा फायदा असतो. पाहू शकता बॅकग्राऊंड तुम्ही खतरनाक लेवलला जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये काढशाल ना, तर असं HD दिसणार खतरनाक. तो विषय भावांनो. आता त्यानंतर मी काय केलेलं आहे, आपलं खालचं नाव वगैरे टाकून घ्यायचं म्हणून मी एक शेप घेतला होता आणि माझा फोटो घेतला. फोटोवरती ग्रेडियंट घेऊन माझ्या फोटोवरती क्लिप केलेलं आहे. ओके, तर त्याचं मी सॉफ्ट लाईट ठेवलेलं आहे. आणि शुभेच्छुकचं आपण नाव टाकून घेऊलं आहे. त्याच्यामध्ये साम्राज्य ग्राफिक्स असं एक टाकून घेऊया आपला खालचं हेडिंग. आणि हे माझं नाव मी तुम्हाला इन्फिनिटीचा फॉन्ट बघा कोणता आहे तुम्हाला दाखवतो. आता फॉन्ट इन्फिनिटी 36 आहे. हे फॉन्ट तुम्हाला भेटून जातील. आपले व्हिडिओ टाकलेला आहे आपण एक यूट्यूबवरती, हे सर्व फॉन्ट दिलेले आहेत मी. तर पाहू शकता फ्लावर वगैरे टाकले, पतंग वगैरे खतरनाक लेवलला. त्याला मी ड्रॉप शॅडो वगैरे मारला आहे आणि पाहू शकता. आणि शेवटचा इफेक्ट म्हणजे हे कॅमेरा रॉचा इफेक्ट मारलेला आहे. हे प्रिसेट असतात. हे प्रिसेट तुम्हाला मी काही काळानंतर देणार आहे. ओके,